हाय, हॅलो, नमस्कार. लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा आपल्याला ब्रेकफास्टसाठी काय करावं हा एक मोठा प्रश्नच असतो. तर मी एक रेसिपी आणले, हेल्दीही आहे, टेस्टीही आहे. मूग रवा डोसा. तर मग स्टार्ट करूया. इथे मी मूग घेतलेले आहेत. इथे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. 4-5 पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे थोडी. तुम्ही कोथिंबीर जास्तही टाकू शकता, थोडीही टाकू शकता, आवडीनुसार टाकू शकता. आणि आलं घेतलेलं आहे. आणि त्याचमध्ये चाट मसाला, जिरं आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपण हे मिक्सरला लावून घेऊयात. छान अशी मस्तपैकी पेस्ट करून घ्यायची आहे, जेणेकरून डोसे छान होतील. आता त्याचमध्ये आपण 1 वाटी बारीक रवा टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि त्याला परत एकदा मिक्सरला छान लावून घेऊयात. इथे मस्तपैकी आपलं मिक्सरला लावून झालेलं आहे, चांगलं बॅटर झालेलं आहे. आता आपण त्याला ट्रान्सफर करूया बाउलमध्ये. आता त्यामध्ये खायचा सोडा टाकूया आणि मीठ टाकूया थोडं. बरं, मीठ आधीही आपण टाकलेलं आहे, त्यामुळे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. याला छान असं चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर रेस्टला 10 मिनटं ठेवून देऊया. तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही अर्धा तास 1 तासही रेस्टसाठी ठेवू शकता, म्हणजे डोसे अजून चांगले सॉफ्ट होतील. चला तर 10 मिनटं झाली आहेत. आता एकदा परत मिक्स करून घेऊया आणि आपण आपले डोसे घालायला घेऊया. इथे मी बटर लावून घेत आहे. तुम्ही तुपामध्येही करू शकता आणि तेलामध्येही करू शकता. डोसे आपण जाडसरच ठेवायचे आहेत, जास्त पातळ नाही करायचं आहे. जाडसरच हे छान लागतात. हे डोसे खूप हेल्दीही आहेत आणि खूप टेस्टीही लागतात. तुम्ही नक्की करून बघा. हे डोसे खूप हेल्दीही आहेत आणि खूप टेस्टीही लागतात. तुम्ही नक्की करून बघा. असेच मी बाकीचेही डोसे करून घेतले. यांना आपण खोबऱ्याच्या हिरव्या चटणीबरोबरही खाऊ शकतो आणि सॉसबरोबर मुलांना देऊ शकतो. बरं, खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी मी शॉर्ट्सवर अपलोड केली, तुम्ही नक्की पहा. अशाच छान छान रेसिपी पाहिजे असतील तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा, जेणेकरून मी अजून मोटिवेट होईन आणि व्हिडिओ टाकत राहीन. थँक्यू सो मच. धन्यवाद.